तर पुढचा प्रश्न घेऊया श्रीराम सरांचा. आय हॅव ट्राईड मेनी टाइम्स टू सेल्फ सर्टिफाईड ड्राफ्ट कॉपी इन बिटवीन 8 to 11. But while at the time of login, message pop-up says you have verified your basic information. You are not eligible for login. Kindly advise. आता सरांचा प्रश्न हा मला लगेच लक्षात आला की ते म्हणतात की त्यांचा ड्राफ्ट कॉपी आहे, परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही ड्राफ्ट कॉपी असला तरी तुमचा फॉर्म हा सर्टिफाईड हा दाखवणार नाहीये. तर तुम्ही सेल्फ सर्टिफाईड म्हणजे अगोदर तुम्ही ड्राफ्ट प्रिंट म्हणून ड्राफ्ट कॉपी घेतली असेल काढून आणि नंतर तुम्ही सर्टिफाईड या बटनवर क्लिक केलेलं असेल असं जास्त शक्यता आहे. आणि तुमचं यू हॅव व्हेरीफाईड युअर बेसिक इन्फॉर्मेशन असं म्हणताय म्हणजे तुम्ही ऑलरेडी सर्टिफाईड आहे असा याचा अर्थ होतो. तरी सुद्धा तुम्हाला जर मनामध्ये डाऊट असेल तर तुम्ही NIC ला डायरेक्टली कॉल करून हा विचारा की नेमकं येथे असा प्रॉब्लेम काय येत आहे. जर तुमच्याकडे सर्टिफाईडची प्रिंट आता जर तुमचा ऑलरेडी व्हेरीफाईड आहे म्हणत आहे तर तुमच्याकडे सर्टिफाईडची प्रिंट अवेलेबल असायला पाहिजे, परंतु ती का नाहीये. तर या संदर्भाची गोष्ट तुम्ही म्हणजे याबाबतची अपडेट म्हणजे तुम्ही ड्राफ्ट कॉपी कधी काढलेली आहे आणि शेवटी फॉर्म कधी अपडेट केलेला आहे ते तरी कमेंट बॉक्समध्ये समजवा, म्हणजे मला कळेल की नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे. तर एन राठोड सरांचा प्रश्न आहे, मॅम मी विजय आहे, 139 मार्क आहेत, BA DED आहे, टेट मार्क बरोबर ठीक आहे. BA DED आहात परंतु TET पात्र आहात का हे तुम्ही सांगितलेलं नाहीये. पर मी एक ॲज्युम करू शकते की 139 मार्क जर तुम्हाला टेटमध्ये आहे तर तुम्ही TET पात्र असाल. तर तुम्ही TET जर पात्र असाल तर तुमचा नक्की चान्स आहे झेडपीमध्ये सिलेक्शन होण्याचं. तर त्यानंतर माया पवार मॅमचा प्रश्न आहे, हाय मॅम माझं MA BEd इंग्लिश आहे. ओके, MA इंग्लिश आहे, BA BEd इंग्लिश, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि CTT पेपर फर्स्ट अँड सेकंड क्वालिफाईड. ओके, मग टेट मार्कमध्ये 114 मार्क्स आहेत आणि कास्ट ACBC आहे. तर झेडपीसाठी चान्सेस आहेत का? नक्कीच, कारण कास्ट ACBC साठी जवळपास 16% तुम्हाला जागा अवेलेबल मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही महिला असल्यामुळे तुम्हाला नॉन क्रिमिलियर सुद्धा नोंदवायचं आहे. हे अत्यंत गरजेचं आहे मॅम, कारण या नॉन क्रिमिलियर नोंदवण्यामुळे तुम्ही SCBC महिला आरक्षणाच्या ठिकाणी 4 प्रकारच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे ही माहितीच हवी आहे की कुठल्या कुठल्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर याविषयीचा विस्तृत व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, कृपया तो तुम्ही पाहून घ्यावा. त्यानंतर MA BEd विनय कुमार सरांचा प्रश्न आहे की MA BEd BPEd 80 मार्क्स स्पोर्टमध्ये आहेत. ओके, तर यांचं मेरिट लिस्ट कशी पाहणार? तर आता मेरिट लिस्ट पाहण्यासाठी आपल्याला सध्या तरी कोणत्याही प्रकारची ऑफिशियल मेरिट लिस्ट आलेली नाहीये, परंतु शासनाने सरसकट सगळ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स जे डिक्लेअर केलेले होते त्यावरूनच आपण अंदाज लावत आहोत की ह्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन होईल, त्यांचं तिथं सिलेक्शन होईल असे. परंतु आपल्याला बेसिक जी मेन मेरिट लिस्ट आहे ती दिलेली नाहीये आणि जास्त शक्यता आहे की शासन ती मेरिट लिस्ट देणार पण नाहीये. कारण कुठल्याही आता भरती परीक्षेमध्ये तुम्ही कुठेही पहा की अगोदर कधीही मेरिट लिस्ट बाहेर दिलेली नसते, तर डायरेक्टली तुमची कट ऑफ लिस्ट ही दिलेली असते. आता तुम्हाला पवित्र पोर्टलवर त्यांनी म्हणजे तुमच्या जागेनुसार तुम्ही अप्लाय करणार आहात. अप्लाय केल्यानंतर ज्या उमेदवारांची निवड केलेली आहे त्या उमेदवारांची नावे त्यांना पोर्टलवर डिक्लेअर करायचे आहेत. मग ते नावे डिक्लेअर करताना त्याच्यासोबत त्यांनी त्यांचे गुण सुद्धा डिक्लेअर करतील. मग ते गुण जर डिक्लेअर केलेले असतील तर मग कोणत्याही प्रकारचा विचार करण्याची जास्तीची गरज नाही आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या पवित्र पोर्टलवर सुद्धा तुम्हाला अपडेट मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही तिथे जरी अपडेटेड नसाल तरी आपल्या चॅनलवर पण आपण अपडेट करीतच राहणार आहोत, तुमच्या असलेल्या अडचणी सुद्धा सोडत राहणार आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. मेरिट लिस्ट मात्र ऑफिशियली शासनाची येण्याची शक्यता नाही आहे, ते डायरेक्टली कट ऑफ लिस्टच देतील. ओके, तर त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. स्वप्नगंधा पाटील मॅमचा प्रश्न आहे, मॅम मी फिमेल MA इंग्लिश DEd TET सेकंड पास आहे, सोशल सायन्स आहे, टेट स्कोर 129 आहे, SCBC कॅटेगरी आहे, झेडपीला ट्राय करावं की प्रायव्हेट स्कूलसाठी? तर SCBC कॅटेगरी आहे, फिमेल आहेत आणि 129 मार्क आहेत आणि TET सेकंड पास आउट आहेत आणि सोशल सायन्स सब्जेक्ट घेतलेला होता. आणि अर्थातच त्यांचं शिक्षण म्हणजे सगळ्या त्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार जे पाहिजे शैक्षणिक अर्हता त्या सगळ्या चांगल्या आहेत. त्याचबरोबर SCBC कॅटेगरी आहे त्यामुळे झेडपीला ट्राय डायरेक्टली तुम्ही करू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगले आहेत, त्यामुळे सिलेक्शन होण्याचे हायर चान्सेस आहेत. तर प्रतिभा मॅमचा प्रश्न घेऊया की 11/1/2019 म्हणजे त्यांचा लास्ट डेट होता अपडेट फॉर्म करण्याचा आणि फॉर्म ओपन टू SCBC बट माय फॉर्म इज नॉट स्टील अपडेटेड, इज एनी फर्दर प्रोसेस? पण कशामुळे अपडेट नाही केला?
तर अपडेट तुम्हाला करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि ह्या टाईममध्ये म्हणजे 11/1/2019 या टायमिंगमध्ये फक्त तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड एवढाच ऑप्शन उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये तुम्हाला कास्ट चेंजचा ऑप्शन नव्हता. आता आपल्याला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल साईटलाच व्हिजिट करणं हा एकमेव पर्याय आहे, कारण जर त्यामध्ये जर त्यांनी थोडं बहुतेक टायमिंग दिला तरच मिळेल. परंतु जितकी मला माहिती आहे त्या अनुषंगाने तरी ते सध्या टायमिंग वाढवून देणार नाही आहेत. तर अशा प्रकारे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. काव्य सरांचा प्रश्न काय, मॅडम माझ्याकडे TETचे प्रमाणपत्र नाही आहे. तर TETचे प्रमाणपत्र तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून TETची परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्याच्या ZP ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे. परंतु तुम्ही कधी TET दिलेली आहे हे तुम्ही काही मला नमूद केलेलं नाही आहे. जर तुम्ही आता 2018च्या TETचं प्रमाणपत्र म्हणत असाल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लगेच मिळणार नाही आहे, त्याचं कोणत्याही स्वरूपाची माहिती आलेली नाही आहे. ओके. आणि जर तुमचं त्याच्या अगोदरचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही मात्र तिथे कुठे ZP ऑफिसमध्ये आणि तिथे शिक्षणाधिकारी मग प्राथमिक शिक्षण विभागामध्ये जायचं आहे. आणि त्यावेळेस तुम्ही TETची तुम्ही पावती फॉर्म भरल्याची, त्यानंतर TETचा झेरॉक्स असलेला मार्क मेमो, त्यानंतर तुमच्या 10वी 12वी सगळे डॉक्युमेंटची झेरॉक्स, म्हणजे आपण ज्या शिक्षक भरतीसाठी सुद्धा घेत आहोत त्या सगळ्या झेरॉक्स घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. ओरिजिनल सुद्धा सोबत ठेवायला हवं, कारण ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही घेतात आणि झेरॉक्स त्यांच्याजवळ ठेवून तुम्हाला मग सर्टिफिकेट देतात. परंतु तुमचं कधीचं सर्टिफिकेट आहे हे सुद्धा तुम्हाला माहितीही नमूद करायला पाहिजे, म्हणजे मला जास्त फिक्स सांगता येईल. नाहीतर तुम्ही जर 2018चे जर म्हणत असाल तर 2018चे अजूनही सर्टिफिकेट डिस्पॅच झालेले नाही आहेत. ओके. तर सूरज सरांचा प्रश्न घेऊया. MCOM BEd आहे, स्टँडर्ड 9 ते 10 मॅथ सब्जेक्ट साठी ॲप्लिकेबल आहे का? मग MCOM BEd आहे तर ठीक आहे, MCOM BEd आहे, परंतु BEdचे तुमचे अध्यापन विषय पद्धती कोणत्या आहेत म्हणजे ते महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जर तुमचा मॅथ हा सब्जेक्ट असेल तर नक्कीच तुम्हाला ट्रायल मिळू शकतो. पण BEdचे सब्जेक्ट कोणते आहेत तुमचे हे तुम्ही सांगितले नाही आहेत. तर त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. अमित सरांचा प्रश्न आहे. 139 मार्क आहेत जे चांगले आहेत. टेट एक्झाममध्ये 9 ते 12 क्लासला अप्लाय करायचा आहे. MSc BEd मॅथ आहे तर ZP स्कूलला लागेल का? तर मेन प्रॉब्लेम 9 ते 12च्या ज्या ZPच्या स्कूल आहेत त्या खूप कमी असतात आणि त्यातल्या त्यात त्यांच्या जागासुद्धा किती निघतात हे सुद्धा बाहेर कोणत्याही स्वरूपाची माहिती नाही आहे. आणि जी कमीच निघणार ज्या ह्या पूर्ण जागा आहेत त्यामधल्या सगळ्यात जास्त जागा 1 ते 5 नंतर 6 ते 8 आणि त्या अशा क्रमाने आहेत. मग 9 ते 10 कमीच राहणार, 9 ते 10ची कमी राहणार आणि 11वी 12वीच्या त्याच्यापेक्षा कमी राहणाऱ्या आहेत ह्या जागांचा क्रम जर विचार केला तर. आणि परंतु तुम्हाला एक प्लस पॉईंट हा आहे की तुमचे 139 मार्क आहेत, पण ज्या उमेदवारांचे म्हणजे ज्यांनी DEd आहेत, तुम्हाला समजा BEd आहात परंतु तुम्ही जर TET पात्र असता तर तुम्हाला 6 ते 8 साठी सुद्धा अप्लाय करू शकलो असतो तुम्ही आणि 1 ते 5 साठी सुद्धा. परंतु इथे प्रॉब्लेम हा आहे की म्हणजे सगळे उमेदवार जे आहेत म्हणजे जास्त मार्क्सवाले ते सगळे DEd BEd TET पात्र असलेले आहेत. मग ते इकडे कटून जातील आणि जे जागा निघतील जे गॅरंटी नाही आहे की किती निघतील त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता आणि सिलेक्ट सुद्धा होऊ शकता. तर त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता 50 मार्क म्हणजे MSW कंप्लीट असेल तर 50 मार्क्स मिळतील का? तर MPSC गप्पा टप्पा सरांचा प्रश्न आहे की इथे मेन तुम्ही म्हणता शैक्षणिक गुणवत्ता, तर शैक्षणिक गुणवत्तेचा म्हणजे तुमचं सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कसं एज्युकेशन केलेलं आहे अगदी त्या पद्धतीने, म्हणजे तुमचं DEd झालेलं आहे का, BEd झालेलं आहे का, MA झालेलं आहे का की MSc झालेलं आहे, म्हणजे ह्यानुसार जे तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन यामध्ये जे झालेलं आहे त्यानुसार तुमची शैक्षणिक गुणवत्तेला मार्क्स हे दिलेले असतात. म्हणजे फक्त एकाच साठी मार्क हे नाही मिळणार आहेत. ओके. त्यानंतर प्रफुल्ला मॅमचा प्रश्न घेऊया. मॅडम माझा फॉर्म सर्टिफाईड आहे आणि माझी कास्ट SC आहे. फॉर्ममध्ये कास्ट SC असं फिलअप केलेलं आहे पण सामाजिक प्रवर्गामध्ये काही लिहिले नाही, तर त्यामध्ये माहिती भरणे गरजेचे होते का? प्लीज रिप्लाय, आय एम कन्फ्यूज. हो, तुम्हाला महिलाचं जे टॅब होता म्हणजे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन सामाजिक प्रवर्ग यामध्ये महिला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं होतं, कारण जर तुम्ही महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलं तरच ते तुम्हाला त्या जागेसाठी विचार करणार. आता तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही आहे आणि तुम्ही फिमेल आहात, मग त्यामुळे शक्यतो तर ते विचार करणार नाहीत, कारण त्यांच्या जो नियमावली आहे त्या नियमावलीनुसार जर तुम्ही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये कुठल्याही रिझर्वेशनमध्ये असाल तर तुम्हाला तिथे ऑप्शन हे सिलेक्ट करणं गरजेचंच आहे. म्हणजे समजा जर तुम्ही भूकंपग्रस्त असते आणि तुम्ही भूकंपग्रस्त हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही आहे तर तुम्हाला त्याचा लाभ हा मिळणार नाही जरी तुम्ही भूकंपग्रस्त असाल तरी. तर मग त्याच पद्धतीने तुम्ही महिला हे ऑप्शन सिलेक्ट न केल्यामुळे तुम्हाला महिला SC महिला सर्वसाधारण महिला SCच्या जागा आणि महिला ओपनच्या जागा ज्या होत्या त्या ठिकाणीचा ग्राह्य धरणार नाही, तुम्हाला डायरेक्टली जेंट्सच्या याच्यामध्ये ग्राह्य धरणार आहेत. तर त्यानंतर अधिकाचा मॅमचा प्रश्न घेऊया.
मॅडम मी BA BEd हिस्ट्री प्रोजेक्ट अफेक्टेड NTC महिला आहे तर चान्स आहे का? परंतु तुम्ही मार्क सांगितले नाही मॅडम. मार्क इथेच जर सांगितलेही असतील तुम्ही, परंतु कमेंट हे सारख्या वर रिफ्रेश होत असतात आणि मग त्याच्यामुळे मार्क्स माहीत नसल्यामुळे आपल्याला सांगणं थोडंसं अवघड आहे. ओके, तर मग पुढे घेऊया प्रश्न. माधुरी मॅमचा प्रश्न घेऊया. मॅम मी MSc BEd DEd असून TET पेपर फर्स्ट पास आहे. मला टेटमध्ये 114 मार्क आहेत. मला 20 प्रश्नांचा क्रम देताना कोणता पसंतीक्रम द्यावा जेणेकरून 1 ते 5 9 ते 12 द्यावा? माझा आधी कोणता पसंतीक्रम निवड करता येईल? म्हणजे MSc BEd आहे, DEd आहे, TET फर्स्ट पेपर पास आहेत, 114 मार्क आहेत, 20 पसंतीक्रममध्ये कसा द्यावा? तर आता मेन अडचण ही आहे की येणाऱ्या पहिल्या झेडपीच्या जागा येणार आणि त्यानंतर मग प्रायव्हेटच्या जागा येणार आहेत. मग म्हणजे झेडपी आणि प्रायव्हेट सोबतच येतील अशी अपेक्षा आहे. पण झेडपीच्या तर स्टार्टिंगला येणार आहेत हे तर फिक्स आहे. आणि ऑब्वियस मार्कनुसार कोणीही पहिल्यांदा झेडपीमध्ये जाण्याचाच प्रयत्न करेल आणि त्यानंतर दुसरा ऑप्शन राहील प्रायव्हेटमध्ये. तर झेडपीच्या जशा जागा निघतील म्हणजे 1 ते 5 जर निघाल्या की तिथे अप्लाय करायचा, अशाच पद्धतीने करावे लागेल. कारण काय, जर तुम्ही मोठ्या पदासाठी बसाल आणि उद्या चालून म्हणजे तुमचे मार्क 114 आहेत आणि तिकडे जर जॉब म्हणजे आले म्हणजे जागा कमीच आल्या खूप, तर मग तुमचं प्रॉब्लेम होईल. मग त्यामुळे तुम्ही जसं जागा येतील तशा क्रमाने फॉर्म भरून टाकायचा आहे. म्हणजे जर अप्परच्या आल्या तर अप्पर, पण पहिला सगळ्यात म्हणजे प्राथमिकच्याच येणार आहे. त्यामुळे पहिला तुम्हाला प्राथमिकचाच क्रम ठेवावा लागेल माझ्या मते. कारण इकडचं माहीत नाही आहे किती जागा निघतील काय नाही, किती कसं सिलेक्शन घेणार. कारण इकडे इंटरव्ह्यू आहे तुम्हाला 9 ते 12 ज्या शाळा आहेत तिथे सगळ्या जवळपास खाजगीच्या आहेत आणि तिथे इंटरव्ह्यू प्रक्रिया तुम्हाला द्यायची आहे. आणि मग इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा एकच पास या कॉम्पिटिशनला तुम्हाला सामोरे जायचं आहे. त्याच्यामुळे जे पहिले ऑप्शन येईल त्यानुसार विचार करूया. ओके, सोनाली मॅमचा प्रश्न आहे 9 ते 12च्या टीचरबद्दल काय मॅडम? हाच प्रॉब्लेम आहे. आताही मी तेच म्हटलेलं आहे. माझंही MSc कॉम्प्युटर सायन्स झाले आहे आणि टेटला स्कोर 117 आहे कॉम्प्युटर सायन्समध्ये 9 ते 12मध्ये आणि व्हॅकन्सी आहेत का? तर हेच प्रॉब्लेम आहे की व्हॅकन्सी डिक्लेअर नाही तर बाहेर ऑफिशियली आणि किती भरणार हे सुद्धा सांगत नाही आहेत. म्हणजे कोणत्याही स्वरूपाची ऑफिशियल माहिती मला तरी माहीत नाही आहे 9 ते 12ची. आणि जरी मिळाली तर मग मी ती अपलोड नक्की करूयात. परंतु हे एक ऑप्शन आहे की तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे इकडे जास्त मार्क्स असल्यामुळे ते तर इकडचा चान्स न सोडलेला त्यांच्यासाठी बरं आहे. आणि जर त्यांनी तिकडे गेले आणि पुन्हा तुमच्या जागा जरी जास्त आल्या तर तुमच्यासाठी अर्थातच ती चांगली गोष्ट आहे. आणि तुमचा म्हणजे TET पात्र नसल्यामुळे तुम्हाला प्राथमिकसाठी अप्लाय सुद्धा नाही करता येणार. पहा 9 ते 12साठी म्हणतायत तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला मग जास्त करून तर मॅडम तुम्हाला प्रायव्हेटची तयारीच करावी लागणार आहे, डेमोलेशनची सुद्धा तयारी करावी लागणार आहे. ओके, तर सिद्ध सरांचा प्रश्न घेऊया. मॅम माझा DTEd आहे, BA BEd सब्जेक्ट मराठी हिस्ट्री आहे आणि 6 ते 8ची TET पास आहे. टेटमध्ये 110 मार्क्स आहेत. कास्ट VJ फिमेलमध्ये आहे तर माझे चान्सेस आहेत का? DTEd आहे म्हणतायत. ओके, आणि BA BEd सब्जेक्ट मराठी हिस्ट्री आहे. ओके, 6 ते 8ची TET पास आहेत. तर टेटमध्ये 110 मार्क आहेत आणि कास्ट VJ आहे. हो, तर मेन अडचण ही आहे की शासनाने TET सेकंड हा TET फर्स्टसाठी सुद्धा पात्र केलेला आहे. तर ती तुमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्याची कन्फर्म माहिती सांगत नाही आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं माहिती पुस्तिका पाहावी लागेल की तुम्ही तिथेही ॲप्लिकेबल होऊ शकता का. परंतु तुमचे मार्क्ससुद्धा चांगले आहेत कास्ट कॅटेगरी वाईज म्हटलं आणि फिमेलमध्ये आहे त्यामुळे सुद्धा चान्स हे चांगले आहेत असं मला वाटतं. त्यानंतर मॅम वार्षिक उत्पन्न जर 8 लाखाच्या वर असेल तर नॉन क्रिमिनल काढता येईल का आणि SC/BC कास्ट रिझर्वेशनचा फायदा मिळेल का? तर तुम्ही जर नॉन क्रिमिनल तुमचा 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळणार नाही. तुम्ही तर क्रिमिलेअर गटामध्ये मोडता असं त्याचा अर्थ होतो. आणि जेव्हा तुम्ही क्रिमिलेअर गटामध्ये मोडता तेव्हा तुम्हाला कुठल्याही कास्टचा आरक्षणाचा लाभ उचलता येत नाही. याचाच अर्थ तुम्ही महिलाचा सुद्धा आरक्षणाचा लाभ उचलू शकत नाही. तुम्ही डायरेक्टली सर्वसाधारण जागा जिचे जेंट्स आणि महिला ज्यांना नॉन क्रिमिलेअर नाही आहे त्यांच्या सगळ्याबरोबर तुम्हाला कॉम्पिटिशन हे करावं लागेल. त्यामुळे मॅम तुमच्या मार्कानुसार तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार हा करावाच लागणार आहे. तर त्यानंतर पुढचा 1-2 प्रश्न घेऊया शेवटचे आणि आपण हे समअप करूया. मॅम मी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे. SC/BC रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन न झाल्याने झाले नाही. यावर काही मार्ग प्लीज रिप्लाय द्या. तर पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि SC/BC रजिस्ट्रेशन पोर्टल ओपन न झाल्याने नाही.
सध्या तरी काहीच माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. सध्या आपल्याला पवित्र पोर्टललाच पाहावं लागणार आहे की काही पुढे आलेला आहे का. मॅडम मला टेटला 107 मार्क आहेत आणि टेट पेपर फर्स्ट आहे, पोर्टलला रजिस्ट्रेशन केले आहे, एस.टी कॅटेगरीचा स्टुडंट आहे. तर तुम्हाला एस.टी कॅटेगरी आणि त्यात टेट पेपर फर्स्ट आहे, त्यामुळे मॅक्झिमम चान्सेस आहेत. आणि मेन म्हणजे तुम्ही पेसा क्षेत्रात येता का हे पण पाहून घ्या. जर तुम्ही पेसा क्षेत्रात येत असाल तर तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर मराठा आरक्षण सर्टिफिकेट मिळतं का सध्या? हो, मराठा आरक्षण सर्टिफिकेटसाठीची जी सगळी प्रोसेस आहे त्यासंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही त्याचं सर्टिफिकेट हे लवकरात लवकर काढून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वपूर्ण कमेंट्स ज्या आपल्याला आलेल्या आहेत त्याचा आपण रिप्लाय दिलेला आहे. तर तुम्ही मॅक्झिमम ज्या विद्यार्थ्यांचा जे कमेंटचा रिप्लाय करता आला नाही त्याबद्दल क्षमस्व, कारण खूप सारे कमेंट आहेत. तर तुमच्या ज्यांच्या कमेंट अजून मी रिप्लायच केलेलं नाही आणि खूप अत्यंत तुम्हाला त्याचं लवकरच उत्तर पाहिजे, त्यांनी प्लीज करून परत एकदा कमेंट करा या व्हिडिओ खाली, म्हणजे मला लगेचच लक्षात येईल आणि मी रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन.